नमस्कार. विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नुकताच लोकार्पण सोहळा झाला विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन या भव्य आणि सुंदर वास्तूचा. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांचं जन्मगाव असलेल्या लातूर जिल्ह्यातल्या रामेश्वर रुई इथं विश्वशांती, सर्वधर्म समभाव, विश्वबंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणारी ही वास्तू उभी राहिली आहे. प्राध्यापक कराड सरांनी आपल्या संकल्पनेतून ज्या वास्तू उभारल्या त्यात अतिशय मोलाची अशी ही भर. आपण पाहत आहात त्या विश्वशांती दर्शन चॅनलची संकल्पना ही त्यांचीच. सादर आहे योगी पावन मनाचा या कादंबरीचं क्रमशः कथाकथन. ही भावपूर्ण कादंबरी लिहिली आहे श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे यांनी. सुवर्ण पिंपळ ही प्रसिद्ध कादंबरी ही त्यांचीच. योगी पावन मनाचा ह्या कादंबरीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि श्री विठू माऊली यांच्या भेटीवर आधारित रसाळ आणि भक्तिपूर्ण अशा कथा आहेत, ज्या वाचकांना एका भक्तिमय भावपूर्ण वातावरणामध्ये घेऊन जातात. या कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्ण श्री ज्ञानोबा माऊलींच्या भेटीसाठी आले, तेव्हा त्यांच्या दिव्य तेजानं आसमंत उजळून निघाला. सौंदर्य लक्ष्मीचं भांडार असलेले, लावण्याची साम्राज्य देहावर धारण केलेले, मस्तकावर चमचम करणारा सोन्या हिऱ्यांचा मुकुट, संपूर्ण देहाचा नीलवर्ण, अंगावर रेशमी वस्त्र, केसात मोरपीस खोवलेले आणि एका हातात बासरी घेऊन पुढे आलेले भगवंत पाहताच माऊलींनी हात जोडले. माऊली भगवंताला म्हणाले, तुम्हीच क्षीरसागरात शेषशय्येवर पहुडणारे भगवान श्री विष्णू आहात. तुम्हीच आमचे विठू माऊली आहात आणि तुम्हीच नीलवर्णाचे अर्जुनाला भगवद्गीता सांगणारे भगवान श्रीकृष्णही आहात. जीव धन्य झाला प्रभो, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. पाहुयात याच कथेचा दुसरा भाग. सादर आहे कथा 17वी, श्री ज्ञानोबा माऊली आणि भगवान श्रीकृष्ण अजरामर भेट. भगवान श्रीकृष्ण पुढे आले, माऊलींना निहाळत म्हणाले, माऊली, ही जिव्हाळ्याची भाषा कैसी. आज तुमच्या लेखी आमचेच रूप पाहून आम्हीच आज धन्य झालो. माऊली, आत्मतत्वाची दिवाळी साजरी करणारी श्री ज्ञानेश्वरी लिहून तुम्ही गर्भ श्रीमंत अशा अभिजात मराठीच्या साम्राज्यात सर्वांनाच अमृताचं भोजन वाढायला निघालात. सुंदर, अतिसुंदर. माऊलींनी भगवंतांना हात जोडत पुढे म्हटलं, भगवंत, तुम्हीच आत्मा असल्याची खुणगाठ आम्हाला पटली आहे. आता मात्र आम्हाला तुमच्यातल्या अहम ब्रह्मास्मी तत्वात मिसळून जाण्याची परवानगी द्या. भगवंत सावरले, संपूर्ण ब्रह्मांडाकडे पाहू लागले. यावेळी संपूर्ण ब्रह्मांडात जय जय रामकृष्ण हरीचा गजर सुरू झाला होता. अनाहत नाद चिपळ्या वाजवत संपूर्ण सृष्टीला नवकल्याणाचं आवतन द्यायला निघाला होता. तेव्हा भगवंत माऊलींकडे वळत म्हणाले, आत्मा हा आमच्या शक्तीचा विलास आहे. माऊली, आम्ही आमची आत्मरूपी सत्ता संपूर्ण जीव साम्राज्यात प्रस्थापित केली आहे. होय माऊली, या जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव आमच्याच चैतन्य शक्तीचा प्रसाद घेऊन जन्माला येतो. परंतु सत्व, रज आणि तम या त्रिगुण शक्तींपुढे तो जीव संसार सागरात पूर्णपणे बुडून जातो. भगवंत ब्रह्मांडात गोल गोल फिरणाऱ्या ग्रह तारे आकाशगंगेकडे पाहत पुढे म्हणाले, माऊली, अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी देव आहे हे घोषित करणं. परंतु ही अवस्था तुम्हाला सहजासहजी प्राप्त करता येणार नाही. माऊली श्री ज्ञानोबाराय शांत झाले. आज 22 वर्षांची माऊलींची काया पुराण पुरुष असणाऱ्या भगवंतासमोर हात जोडून उभी होती. माऊली म्हणाले, मग भगवान, अहम ब्रह्मास्मी हे तत्व स्वीकारण्यासाठी आम्ही काय करायला हवं? भगवंत पुढे म्हणाले, यासाठी तुम्हाला तुमचं अस्तित्व नष्ट करावं लागेल. अस्तित्व नष्ट करणं म्हणजे अंत नव्हे, तो शुभ शकुनाकडे वळणारा प्रारंभ आहे. ती एक परिवर्तनाची अनंत यात्रा आहे. भगवंत पुढे आले, माऊलींच्या पाणीदार डोळ्यांवर नजर टिपत पुढे म्हणाले, बीजानं जर स्वतःला मातीत गाडून घेतलं नाही तर वृक्ष जन्माला येईल का? माऊली, मातीत रुजणारं बीज माती खालच्या काळ्या कुट्ट अंधारात स्वतःच अस्तित्व परिपक्व करून एका सुंदर अशा कोंभाला जन्म देतं. तेव्हा कुठे तो मातीतून वर आलेला कोंब अभंग प्रकाशाचं दान स्वीकारून वाऱ्या वादळासोबत झगडून वृक्षाच्या वाढीकडे परावर्तित होतो.
तुम्हाला सुद्धा वारकरी संप्रदायाच्या कीर्तीचा ध्वज आसमंती फडकवण्यासाठी याच मार्गानं जावं लागणार आहे. तुम्ही दुधाकडे पहा. दुधानं जर स्वतःचं अस्तित्व संपवलं नाही तर दही, ताक, लोणी आणि तूप आपल्याला मिळेल का? ज्ञानोबा माऊली, मनुष्य जीवन ही एक शक्तिपाताची जननी आहे. म्हणूनच नियतीनं अस्थिरतेचे धागेदोरे मानव कुळात पसरवले आहेत. त्यामुळेच कुणाच्या जीवनाचा धागा केव्हा तुटून अग्नीवर पडेल सांगता येत नाही. माऊलींना मनस्वी हसू फुटलं. मनात म्हटलं, खरंच कुरुक्षेत्रात उतरलेला अर्जुन आणि आमच्यात काय फरक आहे? अर्जुनाचाही नराकडून नारायणाकडे प्रवास झाला, तसा प्रवास आम्हालाही घडेल का? भगवंतांना माऊलींच्या मनातले विचार कळले. तेव्हा भगवंत हसत पुढे म्हणाले, माऊली, तुम्ही योग्य वळणावर उभे आहात. यापूर्वी तुम्ही कुंडलिनी जागरण करून देह अमृताचा करून घेतला. म्हणूनच ध्यान, ज्ञान आणि कर्मयोगानं तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात. परंतु आमच्या हृदयस्थलात प्रवेश करणं तुम्हाला सहजासहजी शक्य नाही. तुम्ही या सृष्टीकडे, मानवी समूहांकडे डोळे भरून पहा. या सृष्टीतल्या प्रत्येक जीवमात्रात आमच्याच स्वरूपाचं आत्मतत्व, ब्रह्मतत्व व्यापलेलं तुम्हाला दिसेल. होय माऊली, आमचं हे विराट रूप आत्मचैतन्यानं भरलेलं आहे. आम्हीच आमच्या आत्मज्योतीनं अनंत जीवांच्या देहातले दिवे पाजळले आहेत. परंतु माऊली, हे जग सुखी नाही, सदैव दुःख सागरात बुडणारं आहे. मग त्यांचं दुःख पाहून आम्हाला तरी सुख वाटत असेल का? तुम्ही श्री विठू माऊलींच्या पाषाण मूर्तीतला देव शोधता. मग बाहेरच्या जगात कुणाचं साम्राज्य पसरलंय? भयान वारा सुटला. अनाहत नाद संपूर्ण ब्रह्मांडाला अस्वस्थ करू लागला. धुलीकणात ग्रहतारे सापडले. तेव्हा नीलवर्णाचे भगवंत पुढे म्हणाले, माऊली, तुम्ही सर्व भावंड ज्ञानी असून सुद्धा या समाज व्यवस्थेचे बळी ठरला. आपल्या मुलांना समाजात मान मिळावा, सामाजिक जीवन जगायला मिळावं म्हणून तुमच्या आईवडिलांनी त्रिवेणी संगमात स्वतःचे देह घातले. आता जगाच्या कल्याणासाठी तुम्ही 4 पावलं पुढे जायला हवं. जर समाजाकडून तुमच्यासारख्या ज्ञानी गणांची ही अवस्था होत असेल तर अज्ञानी लोकांचं काय? या अज्ञानी लोकांचं दुःख कोण कमी करणार? माऊलींचं हृदय जडावलं. क्षणार्धात आळंदीतला अत्याचार विजेसारखा चमकून गेला. भगवंताची ही भावमुद्रा बदलली. भगवंत वादळात घुमणाऱ्या ग्रह ताऱ्यांकडे पाहत पुढे म्हणाले, माऊली, दगडी मूर्ती या फक्त श्रद्धेनं डोकं टेकवायच्या जागा झाल्या आहेत. लोकांचे लोंढे आमच्या चरणांवर मस्तक टेकवतात, परंतु त्या भक्तीत आमच्याप्रती प्रेम, आस्था असेलच असं नाही. या कलियुगात तर भक्तीचा भाव देखाव्यानं आणि मोठेपणानंच नटतोय. माणसं आमच्या मूर्तीवर लाखो करोडोंचं सोनं घालतात, परंतु एखाद्या भिकाऱ्याच्या, भिक्षुकाच्या पोटाची खळगी भरावी, त्याच्या पोटात अन्न घालून तृप्त करावं असं माणसाला का वाटत नाही? गोरगरिबांच्या, भिक्षूच्या अश्रूतून हा नभो नारायण रोज वाहून जातो. माऊली, त्यांची सेवा कुणी करावी? माऊलींचा कंठ दाटून आला. भगवंतांकडे पाहिलं तेव्हा भगवंतांचं हृदय भरून आलेलं माऊलींना दिसलं. परंतु भगवंतांनी पटकन स्वतःला सावरलं. भगवंत पुढे म्हणाले, माऊली, आम्ही या संपूर्ण ब्रह्मांडाचे अधिपती आहोत. आमच्या विराट स्वरूपाच्या कल्याणासाठी आणि सुखासाठीच आम्ही प्रत्येक काळात नवीन अवतारात जन्म घेतो. आता आमचा नवीन अवतार तुम्ही आहात माऊली, तुम्ही आहात. तशी केवढ्यानं तरी वीज कडाडली. संपूर्ण ब्रह्मांड प्रकाशानं उजळलं. माऊलींनी स्वतःला सावरलं. तेव्हा भगवंत पुढे आले. म्हणाले, माऊली, तुमच्या जन्माचं प्रयोजन जनकल्याणासाठीच झालेलं आहे. तुम्ही सांगत असलेली श्री ज्ञानेश्वरी जनकल्याणाची दारं उघडणारी प्रकाशवाट आहे. ज्ञानेश्वरी हा केवळ ग्रंथ नसून एक महासिद्धांत ठरणार आहे. ते अक्षरांचं महामंदिर आहे. या महासिद्धांताभोवती सृष्टीतली अनंत तत्व परिभ्रमण करत आहेत. खरोखर ज्ञानेश्वरी माणसाला भानावर आणणारी एक महाऊर्जा आहे. आता तुमच्या जीवनाचा एक अध्याय संपलाय माऊली. दुसरा अध्याय आता सुरू होतोय. अहम ब्रह्मास्मी. आता तुम्ही अद्वैत सिद्धांताच्या साम्राज्यात पाऊल ठेवणार आहात. तुम्ही अनंत प्रकाशाचे धनी व्हा. जसा सूर्य संपूर्ण सृष्टीला स्वतःच्या प्रकाशानं न्हाऊ घालतो, तसे तुम्ही शब्दामृतानं भागवत धर्माला न्हाऊ घाला. आता तुमचा एकच देव श्री पांडुरंग, सावळा श्रीहरी
श्री विठ्ठल निरसंकल्प निर्विकल्प बीजस्वरूप तत्व अवस्थांनी बांधलेला मनुष्यदेह आजही भ्रमाच्या भोवऱ्यात घुमतो आहे. या सृष्टीतली अनंत पात्र रंगमंचावर अभिनय करताच फेकून दिली जातात. पोटाची भ्रांत, प्रपंच भोग, अहंकार, सत्ता, पैसा आणि दुःखाचे घोट घेत मनुष्य प्राणी आम्हाला न भेटताच मातीच्या आड जात आहेत. त्याला जाग करा माऊली, जाग करा. तुम्ही ब्रह्मास्मी म्हणजे देवस्थ व्हा. अद्वैत तत्वज्ञानाला स्पर्श करा. त्यासाठी तुमच्या समोर एकच पर्याय आहे, आमच्या विराट स्वरूपाची सेवा, महापूजा. माऊली, आमच्या विराट स्वरूपाचं दुःख हलकं कराल ना? आमच्या विराट रूपाची सेवा कराल ना माऊली? पोटाची भ्रांत, प्रपंचभोग, अहंकार, सत्ता, पैसा आणि दुःखाचे घोट घेत मनुष्य प्राणी आम्हाला न भेटताच मातीच्या आड जात आहेत. त्याला जाग करा माऊली, जाग करा. तुम्ही ब्रह्मास्मी म्हणजे देवस्थ व्हा. अद्वैत तत्वज्ञानाला स्पर्श करा. त्यासाठी तुमच्या समोर एकच पर्याय आहे, आमच्या विराट स्वरूपाची सेवा, महापूजा. माऊली, आमच्या विराट स्वरूपाचं दुःख हलकं कराल ना? आमच्या विराट रूपाची सेवा कराल ना माऊली? कराल ना? रामकृष्ण हरी.